नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरील सनई चौघडे मालिकेत आपल्याला असा काही ट्विस्ट बघायला मिळणार आहे की रात्रीच्या काळोख, हॉस्पिटलच्या बाहेर सायरनचा आवाज, वातावरणाचा प्रचंड तणाव आणि सगळीकडे धावपळ सुरू असते. स्ट्रेचरवरती गौतमला आयसीयू मध्ये नेलं जातं आणि डॉक्टर आणि नर्सेस हे घाईघाईत जात असतात आणि बाहेर जय उभा असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती भीती, राग आणि असहायता एकाच वेळी आपल्याला दिसत असते आणि तो जोरात ओरडतो, गौतम, आणि तिथेच दरवाजा बंद होतो. पण बाहेर काय होतं आणि ते कसा ट्विस्ट येतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यावरती कसा परिणाम होणार आहे ते आपल्याला या भागामध्ये खरं तर बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की काही वेळातच शर्वरी आणि तिचं कुटुंब तिथे पोहोचतं. पमा घाबरलेली असते, मयुरी रडत असते आणि शर्वरीचं हृदय जोरजोरात धडधडत असतं. ती जयकडे पाहते पण जयचा चेहरा पूर्णपणे बदललेला असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये राग पेटलेला असतो. जय संतापाने शर्वरीकडे येतो आणि जोरात म्हणतो, हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. माझ्या भावाला ह्या अवस्थेत आणण्याला तुम्हीच जबाबदार आहात. तेव्हा शर्वरी हादरून जाते पण स्वतःला सावरत म्हणते, जय, आधी तू शांत हो, आपण सगळेजण चिंतेत आहोत. जय अजून जोरात ओरडतो आणि म्हणतो, शांत, आणि माझा भाऊ आत मृत्यूशी झुंजतोय आणि तू मला शांत राहायला सांगतेस. तेव्हा पमा पण मध्ये पडते आणि म्हणते, जय, असं बोलू नकोस, आधी डॉक्टर काय सांगतात हे आपण ऐकूयात. पण जय थांबतच नाही आणि तुमच्या घरामुळे माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे हे विसरू नका असं म्हणत असतो. इतक्यातच तेजस्विनी म्हणजेच गौतमची आई तिथे येते आणि तिच्या चेहऱ्यावरती वेदना, धक्का हे आपल्याला स्पष्ट दिसतच असतं. ती रडत म्हणते, माझ्या मुलाला काय झालं ना? तर गौतम ठीक आहे ना? तर जय तिच्याकडे पाहतो आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचाही आवाज थरथरतच असतो. तेजस्विनी शर्वरी आणि पमाकडे पाहते आणि म्हणते, माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळलायत तुम्ही. तेव्हा पमा संतापते आणि ठाम आवाजात म्हणते, आम्ही काहीच चुकीचं केलेलं नाही, आमच्या मुलींना दोष देऊ नका. तेव्हा वातावरण अजूनच तापतं. दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वाद सुरू होतो. तेजस्विनी म्हणते, तुमच्या घरात संस्कार नाहीत, प्रेमाच्या नावाखाली माझ्या मुलाचं आयुष्य संपवलेलं आहे तुम्ही. पमा उत्तर देते आणि म्हणते, श्रीमंतीचा गर्व आहे तुम्हाला, माणुसकी कुठे आहे तुमच्यात? तेव्हा जय पुन्हा मध्ये पडतो आणि म्हणतो, बस बस झाला आता, मला कोणाच्याही स्पष्टीकरण नको. माझा भाऊ ह्या अवस्थेत आहे आणि मला फक्त त्याला वाचवायचं आहे. त्याच वेळी डॉक्टर आयसीयू मधून बाहेर येतात आणि सगळेजण धावत त्यांच्याकडे जातात. तेव्हा डॉक्टर गंभीर आवाजात म्हणतात की रुग्णाची स्थिती खूप गंभीर आहे पण आता ठीक आहे, तो धोक्याच्या बाहेर यायला हवा. हे ऐकताच सगळेजण सुटकेचा श्वास घेतात. तेजस्विनी रडत देवाचे नाव घेते आणि आभार मानते आणि जयच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पण तो स्वतःला सावरतो. दुसऱ्या बाजूला आपण बघतो की अशावरी आपल्या खोलीमध्ये बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावरती भीती आणि अपराधीपणाचं ओझं स्पष्ट दिसत असतं. तिला गौतम बद्दल कळलेलं असतं आणि ती रडतच म्हणत असते, हे माझं सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. तेव्हा मयुरी तिच्या जवळ बसते आणि म्हणते, ताई, स्वतःला दोष तू देऊ नकोस, सगळं ठीक होईल. पण अशावरीचं मन शांत होत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच राहतात. परत हॉस्पिटलमध्ये आपण दुसरीकडे पाहतो की शर्वरी एका कोपऱ्यामध्ये उभी राहून सगळं पाहत असते आणि तिच्या मनामध्ये प्रचंड संघर्ष आपल्याला सुरू झालेला दिसत असतो. ती मनामध्ये म्हणते, हे सगळं इथेच थांबायला हवं, नाहीतर सगळंच संपेल. पमा ठामपणे म्हणते, बस आता पुरे झालं, ह्या लोकांशी आपला काहीही संबंध ठेवायचा नाही. शर्वरी तिच्याकडे पाहते आणि तिच्या डोळ्यामध्ये धक्का आणि विचार दिसत असतो. जय दूर उभा राहून सगळं ऐकत असतो. त्याच्या मनातही भावनांचा स्फोट होत असतो. तो हळू आवाजात म्हणतो, जर गौतमला काही झालं असतं तर मी कोणालाही माफ केलं नसतं. तेव्हा वातावरण पुन्हा तणावपूर्ण होतं. एकीकडे गौतम आयसीयू मध्ये बेशुद्ध पडलेला आहे तर दुसरीकडे अशावरी अपराधीपणामध्ये तुटलेली आहे आणि तिसरीकडे दोन्ही कुटुंब पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध उभी आहेत. शर्वरी शेवटी ठामपणे म्हणत असते, हे सगळं इथेच संपणार नाही, मी सत्य बाहेर आणणारच आहे. तर आता आपण पाहतो की पुढे काय होणार. गौतम शुद्धीवर आल्यानंतर काय निर्णय घेईल आणि जयचा राग अजून वाढणार का आणि शर्वरी खरंच सगळं बदलू शकेल का? या सगळ्या प्रश्नांसह हा भाग इथेच संपतो. पण पुढील भागांमध्ये आपल्याला अजून काही बघायला मिळणार आहे. पण हे सगळं बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.